माझ्याकडून एक चूक झाली होती ती तुम्हाला पुढे कळेलच. तर इथं माझी टिफिनची तयारी चालू होती. तर रात्री वाटाणा भिजत घातला होता. तर तो कुकरला मी शिजवून घेतला. तर त्यात मीठ वगैरे टाकलं होतं थोडंसं. त्यानंतरून 1-2 कांदे मी चिरून टोमॅटो पण चिरले. मग ते असे तेलामध्ये परतले. त्यात आलं आणि लसूण ते पण छान परतून घेतलं. त्यानंतरून मग ह्याची पेस्ट करून घेतली आणि मग ही चूक झाली होती माझ्याकडून. तर मला 2च शिट्ट्या करायच्या होत्या. पण माझ्या बाकीच्या कामाच्या गडबडीत माझ्याकडून 3 ते 4 शिट्ट्या झाल्या. त्यामुळे ओव्हरकुक झाला वाटाणा. त्यानंतरून मग कढईमध्ये तेल घेतलं, त्यात थोडं जिरं आणि कढीपत्ता टाकला. त्यानंतरून थोडंसं वाटण टाकलं, कारण की तेल मसाले टाकलेले करपत नाही मग. तर मग किचन किंगचा मसाला टाकला. नंतरून हळद आणि लाल तिखट आणि धना पावडर आणि आपला कांदा मसाला तो टाकला आणि छान परतून घेतलं. मग त्यानंतरून जे आपण वाटण केलं होतं कांदा, टोमॅटो, आलं, लसूणचं ते टाकलं त्याच्यामध्ये. तर मग हा ओव्हरकुक झाला होता माझ्याकडून, पण तरी पण टेस्टी झाली होती भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मग थोडंसं मीठ टाकलं, कारण की आधी मीठ टाकलं होतं शिजताना. त्याच्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकलं आणि छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर मस्त टिफिन वगैरे भरला. त्याच्यानंतर मग मी गेले ऑफिसला. मग त्यानंतर काही शूट नाही केलं. तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय मैत्रिणींनो.